संजय राऊत साहेबांनी जो सांगितलेला आहे की शरद पवार साहेब आमच्यावर असावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना बरोबर असावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केलेली आहे. आम्ही पहिल्यापासून महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली पार्टी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच दिलेली आहे. त्यामध्ये आता मनसे आल्यामुळे काँग्रेस त्यांच्यापासून दूर गेलेली आहे. आम्ही त्यांच्यावर अलायन्स करत असताना मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही एकत्रितपणे चर्चा करतोय. पण ते करत असताना शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर असावं, पवार साहेबांचा आणि शरद पवार गट असावा असं वाटतंय. मला वाटतं संजय राऊत साहेबांनीच पुढाकार घेतला तर मुंबईमध्ये सुद्धा त्यातला मार्ग निघू शकतो. त्यांनी सांगितलं की काही जागे आमच्या 100% जागा निवडून येणार होत्या, परंतु तरीसुद्धा आम्ही मागे पुढे सरकलेलो आहे. आम्ही फार कमी जागा मागितलेल्या आहे आणि त्या जागा मागताना ज्या जागेवर आमचे सिटिंग नगरसेवक आहेत, ज्या जागेमध्ये आमची लोक निवडून येऊ शकतात, ह्या फार जागा नाहीत, फार कमी जागा आहेत. त्या जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी जर त्या ठिकाणी मोठा भाव म्हणून जर म्हणतात तर त्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं हा अलायन्स चांगल्या प्रकारचा होऊ शकतं. पण त्या कार्यकर्त्यांना तिथं निवडून येणार आहेत त्यांना संधी मिळणार नाही तर थोडंसे नाराजीता असल्यामुळे मला वाटतं आज त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याचा अंतिम निर्णय आजपर्यंत होईल अशी मला अपेक्षा आहे.